प्रायोगिक समांतर रंगभूमीवर 5 दशकाहून अधिक काळ सातत्यानं नवनवे प्रयोग करणाऱ्या दुबेजींना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर अवॉर्ड, तन्वीर पुरस्कार, चतुरंग जीवन गौरव पुरस्कार या सन्मानांसह भारत सरकारचा प्रतिष्ठेचा पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं। यावेळी दुबेजींच्या शिष्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही। असे शिक्षक खूप असतात ज्यांना विद्यार्थ्यांचं अभिनंदन करता येतं, विद्यार्थ्यांचं कौतुक करता येतं। अनेक स्पोर्ट्सचे कोच असतात किंवा अनेक शिक्षक असतात, त्यांचे विद्यार्थी कुठे कुठे यश मिळवतात, चमकतात आणि आपण नेहमी म्हणतो त्या शिक्षकांना की अरे वा तुमच्या विद्यार्थ्यांना यश मिळालं। पण असे विद्यार्थी फार कमी असतात ज्यांच्या आयुष्यात असा प्रसंग येतो की ज्यांचे शिक्षकच काहीतरी यशस्वी होतात। दुबेजींना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर मला जेवढे फोन आणि SMS आलेत अभिनंदनाचे, मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की मी किती भाग्यवान आहे, एवढा चांगला गुरु मला लाभला आणि ज्याचं बहुतेक आडनावही थिएटर आहे, ज्याचं जन्मगावही थिएटर आहे, ज्याचं नक्षत्रही थिएटर आहे, अशी कुंडली कोणाची सापडणार नाही ज्याच्या कुंडलीत सगळीकडेच थिएटर लिहिलेलं असेल। मला वाटतं की एक प्रायोगिक रंगभूमीला अजून एक एनर्जी मिळाली की आता आणखीन चांगलं काम ॲक्च्युली व्हायला पाहिजे आणि खूप 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 म्हणजे आता आम्हाला भयंकर दुबेजींनी दिले, खूप दिलेत आणि निस्वार्थीपणे दिले। त्यांनी कधी कुठल्याही पैशाची अपेक्षा नाही केली, काही कसली अपेक्षा न करता त्यांनी म्हणजे खूप प्रेमाने थिएटर केलं त्यांनी आणि आज त्यांना त्याचं अवॉर्ड मिळाला येतो, त्यामुळे खूपच ग्रेटच वाटलं। म्हणजे सरकारने एका वेड्या माणसाच्या वेडेपणाला दिलेली फार मोठी दाद आहे असं माझं एका वाक्यात म्हणणं आहे। कारण माणूस वेडा असल्याशिवाय इतकं काम करू शकत नाही आणि वेडा म्हणजे थोडक्यात झपाटलेला, तसं झपाटलेल्या माणसाला दिलेली दाद आहे। कधी कधी शासनही काही बऱ्या गोष्टी करतं, त्यापैकी ही एक आहे। दुबेजी हे गुरुस्थानी आहेत आणि आजही जेव्हा केव्हा मी काही नवीन विचार करतो किंवा माझी फिल्म असू दे तर माझे ते म्हणतात ना त्याला फॉर एव्हर कन्सल्टंट आहेत। दुबेजी हे ऍक्टरचे डॉक्टर आहेत असं मला वाटतं। त्या माणसाकडे बघून त्यांच्या लक्षात येतं की याचा काय प्रॉब्लेम आहे, याचा स्टान्सचा प्रॉब्लेम आहे, याचा स्पीचचा प्रॉब्लेम आहे की याचा इमोशनल रिकलेक्टचा प्रॉब्लेम आहे की पाठांतराचा प्रॉब्लेम आहे की भाषेचा प्रॉब्लेम आहे की कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे की बॅकग्राऊंडचा प्रॉब्लेम आहे। बघितल्याबरोबर आपोआप त्यांच्या लक्षात येतं आणि बरोबर त्याच्यावर बोट ठेवून ते जे काही गंड आहे तो काढण्याचा दुबेजींचा हातखंडा आहे आणि त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना ब्रेक थ्रू मिळालेले आहे, त्यांचे आयुष्य बदललेले आहे। त्याच्यापैकी मी एक आहे असं मला वाटतं। असा गुरु मिळणं जो केवळ तुमचं नाट्यक्षेत्रच नव्हे किंवा फक्त तुम्ही स्टेजवर असता तेव्हाच नव्हे तर तुमच्या संपूर्ण आयुष्यावरच असं गारूड टाकतो, असे दुबेजी माझ्या बाबतीत तरी राहिलेत। कारण खूप लहान वयात ते माझ्या आयुष्यात आले। म्हणजे मला आठवतंय आता समजा दुबेजी एक अशी सवय लागली होती मला मधला काही काळ, आता दुबेजी काय म्हणतील, मग आता मला काय वाटलं माहिती, दुबेजी म्हणतील बेटा पिच खाली घे जरा, खूप वरच्या पिचला बोलतेस आणि इतकं भरभर का बोलतेस, जरा स्लो बोल जरा। तर अशी एक सवय लागून गेली। ओके दुबेजी मी खालच्या पिच मध्ये बोलतेय कारण मला माहितीये तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही मला म्हणाल की खूप वरच्या पिचने आणि भरभर बोललीस। मला असं वाटतं की त्याला फार एक सूक्ष्म जाण आहे की हा माणूस कुठे अडकतोय, नट आणि माणूस म्हणून असे दोन्ही ते पकडू शकायचे आणि हे बऱ्याचदा ते सुसंगत पद्धतीने नाही सांगायचे, त्याचं वेडवाकडे यायचं, पण ते जर कळलं तुम्हाला तर तुमचं सुटलं कोड असं होऊ शकतं। त्यांना आवडतच नाही उगाच कोणी येऊन जर म्हणाले की मैं नाटक सीखने तर त्यांना राग येतो। त्यांचं म्हणणं आहे की काही करायला आलायस तर करत राहा आणि एकसारखी माझी नजर तुझ्याकडे येईलच याची वाट पाहू नकोस, येईल कधीतरी नजर। जो खरंच काम करत असतो तिथपर्यंत दुबेजी पोहोचतात। खुदा के लिए मत देखना असं म्हणत दुबेजींच्या नाटकांना गर्दी झालीच। ऍक्टिंग कॅनॉट बी टॉट असं म्हणणारे दुबेजी लाखो विद्यार्थ्यांसाठी नॅशनल स्कूल ऑफ दुबेजी ठरले। थिएटर मर रहा है असं म्हणत 5 दशकाहून अधिक काळ त्यांनी थिएटर जिवंत ठेवलं।
रंगभूमीच्या या दुर्दम्य नाट्यवेडास शतशः प्रणाम. मरता मरता सुद्धा मला नाटक सोडायचं नाही.